किती लोकांच्या मनामध्ये आता इतक्या वेळात विचार आले, दुसरे बाहेरचे विचार आले? फक्त चैतन्य म्हणा की दिव्यत्व जे आपण म्हणतो की जे आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी जेव्हा आपली जाणीव वळते तर ही जाणीव निवांत होते. तत्वाच्या ठिकाणी जाणीवेकडे वळते. थोडक्यात कुठे वळते? आतमध्ये वळते, म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी सहज वळते. तेव्हा आता हे कृती केल्याशिवाय समजणार नाही. म्हणून आपण प्रथम एक लक्षात घेतलं, आपण काय केलं आत्तापर्यंत. एक एक पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे आपल्याला नेमकं घरी जाऊन काय करायचं आहे आपल्या आपल्या वेळेप्रमाणे ते प्रत्येकाला समजेल. किंवा त्यांना मार्गदर्शन हवं असं त्याने विचारावं. नंतर पुन्हा विचारायला काही हरकत नाही. परत लक्षात ठेवा, पटकन ही गोष्ट आपल्या लक्षात येतेच असं नाही, कारण सूक्ष्म गोष्ट आहे. चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे हा बोध पहिल्यांदा दिला, की हे अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे असं जे म्हणतो आपण, तर आपल्या भोवती संपूर्ण चैतन्याचा सागर आहे. आपल्याला तो कळत नाही कारण तो दिसत नाहीये. पण ह्या चैतन्य स्वरूपाच्या आधारावर आपलं जीवन चाललंय हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपण जीवन जगतो आहोत, पण प्रत्येक श्वास तुमच्याकडनं जो घेतला जातोय तो चैतन्य स्वरूपामुळे घेतला जातोय. हा बोध जर लक्षात आला, हे चैतन्य स्वरूपामध्ये मी म्हणून जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. मी अमुक तमुक कोणीच नाहीये. देहभाव म्हणजे अज्ञान, आणि तिथेच जाणीवेचं अशुद्धीकरण होतं. म्हणून इथे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा जो बोध आहे ना, तो आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धरण्याचा प्रयत्न करतो, की अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. हा जो बोध आहे हा दिव्य बोध आहे खरा, की हे एकच अनंत स्वरूप सर्व रूपारूपातून प्रगट आहे. हे शब्दाने आपल्याला कळतं, नाही कळत असं नाही, प्रत्येकाला कळतं, पण आचरणात येत नाही. आचरणात येणं फार महत्वाचं. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की सर्वत्र चैतन्य आहे. स्वतःला विचारा, लक्षात येतं का? नसेल तर परत लक्षात घ्या. अभ्यास म्हणतो ना आपण, तो नुसता घोकंपट्टीचा अभ्यास नाहीये हा. इथे संपूर्ण लक्ष ह्या जाणीवेचं, आपलं म्हणजे जाणीवेचं, पुन्हा लक्ष कोणाचं आहे? जाणीवेचं आहे. सगळा अभ्यास कोणाचा आहे? जाणीवेचा आहे. शरीरासाठी व्यायाम आहे, बाह्य अंगाने ज्या काही कृती आहेत ते शरीरासाठी आहेत, पण जाणीवेचा जो अभ्यास आहे तो जाणीवेने, ही जाणीव आहे हे कळलं पाहिजे पहिल्यांदा. हे जे अस्तित्व आहे, जे चैतन्य आहे आपण म्हणतो, ही जाणीव आहे. आणि ही जाणीव डोळ्यातून पाहते आहे, कानातून ऐकते आहे, नाकातून गंध जाणते आहे. ही जाणीव दिव्य आहे. परमार्थ हा जाणीवेशी संबंधित आहे आणि प्रपंच हा शरीराशी संबंधित आहे. हा जो फरक आहे तो आपल्याला कळला पाहिजे. शरीर हवं म्हणून प्रपंच सुद्धा आपल्या वाट्याला येणारच. किती जरी म्हटलं तरी प्रपंच येणार नाही असं कधी होत नाही. संन्यास घेतला तरी प्रपंच बरोबर असतोच, कारण भूक लागणार, तहान लागणार, हाही प्रपंचच आहे. श्वास आपण क्षणोक्षणी घेतो, हाही प्रपंच आहे. या तिन्ही गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाही तर आपण जगू शकणार नाही. मग त्याच्यातलं ज्ञानही घेता येणार नाही. म्हणून हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, ह्याचाच अर्थ चैतन्य स्वरूपाचा आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, हा बोध आपल्याकडे पुन्हा पुन्हा आचरणात आला पाहिजे. जोपर्यंत हे आचरण होत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही. म्हणून परमार्थ कुठे हे पहिलं लक्षात ठेवा. बाकीच्या बाह्यांगाने केलेल्या कृतीमध्ये परमार्थ हा नावापुरती असतो, पण खरा परमार्थ हा जाणीवेच्या शुद्धीकरणात असतो. पण जाणीव म्हणजेच हे चैतन्य स्वरूपाचं स्फुरण, अनंत चैतन्य स्वरूप ह्या देहातून जाणतं, जाणीव रूपाने ही वस्तुस्थिती आहे, पण ती लक्षात येत नाही. त्या जाणीवेच्याच ठिकाणी देह मी हा भाव आला आणि तिथे सगळा प्रवाह ब्लॉक झाला. एखाद्या नळामध्ये जसा कचरा आला की पाणी येत नाही,
किंवा कमी प्रेशरने पाणी येतं, मग त्यावेळेला आपण काय करतो, तो ब्लॉकच काढून टाकायचा प्रयत्न करतो. माहितीगार असतो, त्याला कारागीर असतो, तो काय करतो, तेवढं तिथं पाईप उघडतो आणि तिथला कचरा काढला की ते परत पाण्याचा फ्लो चालू होतो. तसं देहभाव हा ब्लॉकेज आहे, तो ब्लॉक करतो दिव्यत्वाच्या अनुभूतीच्या मध्ये. बाकी दुसरं कोणीच काही करत नाही. हा देहभाव तरी आहे कोणाचा? जाणीवेचाच. जाणीवेने स्वतःहून तो धरलेला आहे, त्याला कोणी शिकवला नाही. लहान मुलाला तू देह आहेस कोणी सांगितलंय का? नाही. पण त्याला भूक लागते, ते रडतं, काही कळत नाही, पण भूक लागते. कोणाला भूक लागते? देहाला त्या दुधाची गरज आहे हे त्या जाणीवेला कळतं, म्हणून ते रडतं. हे ज्ञान उपजत आहे. आहार, निद्रा, भय, मैथून हे उपजत ज्ञान आहे म्हटलं ना. भीती आहे, मोठ्याने आवाज केला तर ते मूल दचकतं, घाबरतं, रडतं. का? भीती. हे उपजत आहे. कोणी शिकवलं का? रड नाही. जन्मताच बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा डॉक्टर किंवा जी दाई असते ती काय करते, थोपटते पाठीवर जोर आहे आणि त्याला रडायला लावतं. आता रडायला म्हणजे दुःख करायला लावत नाही, श्वासोच्छ्वास त्याशिवाय चालू होणार नाही म्हणून. 9 महिने श्वासाशिवाय राहिले ते. तुम्ही 9 मिनिटं पण राहू शकत नाही ना. आईच्या पोटात 9 महिने आपण श्वासाशिवाय राहिलो, आपल्याला खरंच वाटणार नाही, पण ती वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेला ते मुलं त्याची नाकपुडे दोन्ही बंद असतात म्हणून त्याला उलट कोणाशी थपडा मारायचे असतात, तेव्हा ते टॅं केलं की ते नाकपुडे उघडतात. कळलं ना? हा नियम आहे. तुम्ही म्हणजे रडायला दुःख करायला लावलं, दुःख नाही करायला लावलं, त्याला जीवन जगायला शिकवलं की जीवनच थापा मारूनच चालावं लागतं. कोणी थपडा मारल्याशिवाय आपल्या जीवनाचा अर्थ कळणार नाही. वर खाली गोष्टी झाल्याशिवाय जीवनातला आनंद कळणार नाही. आपण म्हणतो आपल्याला सगळं अगदी स्वर्ग हवा, स्वर्गाची किंमत कळणार नाही स्वर्ग हवा म्हटलं तर. ते थोड्या ह्या गोष्टी हसायला जाव्या. रोज गोड गोड जेवण म्हटलं तर कधीतरी तिखट आंबट हवं असतं ना आपल्याला. तसं ह्या परिस्थिती वर खाली होतात ती आंबट तिखट आहे. पाणीपुरी खातो त्याच तिखटला खाऊ करून पाणीपुरी खाता ना तुम्ही, पण बरं वाटतं परत, छान वाटलं. कारण अशीच आपल्या वाट्याला निरनिराळ्या परिस्थिती येणार, त्याच्यात काही अडकायचं नाही. ते प्रारब्धाप्रमाणे आपल्या वाट्याला येत असतात. आपल्याला आपलं जीवन आनंदाने जगायचं आहे, कारण हे चैतन्यमय जीवन आहे आपलं. आपण जाणीव आहोत, देहातून ही जाणीव कार्यरत आहे. ही वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहील, देहातून ही जाणीव कार्यरत आहे. हे ज्ञान आहे. हे ज्ञान जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत विसर आहेच. इथून निघालात, उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला देह मी म्हणूनच सगळेजण जीवन जगायला लागतील जर अभ्यास नाही केला तर. तुम्हाला इथे 5 तास केलं, 6 तास केलं म्हणजे झालं का? नाही झालं. या मार्गीचा कापडी महिषू अजूनी, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतो. म्हणजे कोण? महिषू म्हणजे पहिला आत्मज्ञानी शिव, त्यांनी ते आत्मज्ञान सांगितलं असं म्हटलं जातं ना. तो अजून प्रवासी आहे. कापडी म्हणजे प्रवासी. तुम्ही आम्ही कुठे आहोत? आपली सुरुवातच आहे. मग किती प्रयत्न केले पाहिजे ते लक्षात घ्या. कारण देहभाव हा असं बाजूला करता येत नाही हो. असा बाजूला करता आलं तर खूप झालं असतं बरं. पण परमेश्वराने ती सोय पण ठेवली नाही. त्याने ज्ञान घे अभ्यास करण तर मिळव, तुझं कर्तृत्व तुला करता आलं पाहिजे. प्रत्येक जाणीवेच्या ठिकाणी हे ज्ञान प्रकट झालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला तो प्रयत्न करायचा आहे. असं नाही की आता कळलं बाद झालं. कळलं तरी आकळलं पाहिजे, म्हणजे आत्मसात झालं पाहिजे. आत्मसातून प्रत्येक विचार हा चैतन्य भावातूनच झालाय, प्रत्येक बोलणं हे चैतन्य भावातून झालंय, प्रत्येक आचरण हे चैतन्य भावातूनच झालं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला अभ्यास चालूच, आणि ते झाल्यानंतरही अभ्यास चालूच, कारण ती सवयच लागणार. कळलं ना? की म्हणजे शंकर अगदी समाधीस्थ असतात, प्रत्येक वेळा आपण म्हणतो समाधी करून बसले, किती वर्ष बसले तो कोणास ठाऊक, असं म्हणतो ना. आपल्यालाही तेच करायचंय, की तेच करायचं म्हणजे हे ज्ञान आत्मसात झाल्याशिवाय शांती सुख समाधान म्हणजे नेमकं काय ते कळणार नाही. किती वर्णन केलं तरी सांगता येत नाही. इथे ज्याला अनुभव आला त्यालाच ते कळलं. ज्याच्या तोंडात साखर पडली त्या साखरेचा गोडपणाचं वर्णन करता येणार नाही, पण तो अनुभव आहे. हा गोड आहे. कधी तोंडात जिभेवर साखर पडेपर्यंत ती गोड आहे हा अनुभव येऊ शकत नाही. तो अनुभव आला की आता वर्णन करून सांग,
साखरेसारखं गोड आहे, दुसरं काय सांगणार. तसंच हे चैतन्याचा जोपर्यंत अनुभव घ्यायचा आहे, शेवटी जाणीव म्हणजे जी स्वतःला देह म्हणते त्या जाणीवेने हे चैतन्यच आहे हा भाव तिथे प्रकट झाला पाहिजे. त्याला म्हणतात देवभाव. म्हणजे भाव बदलायचा आहे, वस्तू तीच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ही जी जाणणारे तत्व आहे ते देहभावात आहे, त्याचं रूपांतर देवत भावात झालं की ती वस्तू तीच आहे, त्या वस्तूमध्ये काही बदल नाही. सोन्याचं एखादं सोन्याचं लगड आहे, तर लगडीचं पैंजण बनवलं तरी ते सोनंच आहे ना, पायात घालतो आपण, आणि हार हा गळ्यात घालतो, मुकुट हा डोक्यावर चढवतो. तिन्ही रूपांमध्ये फरक आहे, पण वस्तू काय, तिघांची किंमत सारखीच आहे. तर डोक्याचा मुकुट आहे म्हणून त्याची आणखीन वजनाची किंमत वेगळी असते का? जेवढं वजन असेल तेवढं सोन्याचा किंमत आहे. आपण जे आहोत हे इथे किंमतच करता येत नाही. जी जाणीव आहे ती किंमत करण्यासारखी वस्तूच नाही आहे, कारण ती निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे, दोन्ही गोष्टी तिथे. तिथे भाव बदलला की सगळं आपलं दृष्टी बदलते, सगळ्या दृष्टीतून जीवन जगणं बदलतं आणि सगळ्या आनंदाने जीवन जगू शकतो. जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत सुख आणि दुःख दोन्ही आपल्या वाट्याला आहेत. तिथे समाधान कधी राहील, कधी समाधान निघून जाईल. पण चैतन्य भाव एकदा प्राप्त झाला की तुम्ही अखंड समाधान, संतुष्टम सततम योगी जे वर्णन करतात, की जो सतत संतुष्ट आहे तोच खरा योगी. आपल्याला हा अनुभव ज्याला मिळेल त्याला ते सतत सहज होऊ शकतं. शेवटी अनुसंधान महत्वाचं. आपण जी पहिली प्रार्थना जी घेतलेली आहे ती अनुसंधान द्यावं, सर्वांना मिळावं, हीच सर्वांना अनुसंधानातून राहता आलं पाहिजे. म्हणजे सहज स्मरणातून राहता आलं पाहिजे की आहे आता जाणीवपूर्वक करतो आहोत, पण ते करता करता जेव्हा सहजता येईल तेव्हा काही बोलायची आवश्यकता नसते, पण आपण आनंदाने जीवन जगू शकतो. हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे, हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा झाला पाहिजे. हा शुद्ध परमार्थ आहे, लक्षात घ्या. वेदाने सांगितलेला आहे, ऋषीमुनींनी सांगितलेला आहे, संतांनी सांगितलेला आहे की त्यांना जो अनुभव तो हाच अनुभव आहे, दुसरा अनुभव नाही. त्याने साक्षात्कार झाला. म्हणजे नेमकं काय झालं, त्यांना स्वतःच्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती आली. बाहेरून साक्षात्कार कुठून असं प्रगट होत नाही. देव बाहेरून प्रगट होऊन प्रसन्न झाला, नमस्कार तथास्तु म्हणतो, वर माग देतो, असं काही नसतं. आतूनच हे सगळं निर्माण झालं पाहिजे. त्याला दिव्य प्रज्ञा म्हणतात. अंतर्मनाच्या ठिकाणी हे ज्ञान प्रगट होतं, त्याला दिव्य प्रज्ञा शक्तीचं प्रकाश असं म्हटलं जातं. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या ठिकाणी पुन्हा 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 चिंतन केल्याशिवाय ते होत नाही. मग ज्यांना नामस्मरणातून आनंद होतो नामस्मरण करावं, ज्याला प्रार्थना म्हणता आनंद होतो आणि प्रार्थना करावी. मार्ग अनेक आहेत, पण बोध एकच, तू चैतन्य स्वरूप आहेस. तुम्ही हे करू की ते करू, जे हवे तर कर. तुला वाटलं आनंदाने राम राम म्हणायचं, राम राम म्हणत मोठ्याने म्हण, कोणी ऐको ना ऐको, दुसऱ्यासाठी म्हणतच नाही. म्हणून जंगलात जाऊन भंडायला चांगलं, कोण काय बोलत नाही तुम्हाला. आमचे कुडपकर म्हणून नामधारक होते, वयस्कर झालेत आता. महाराजांनी जेव्हा प्रार्थना म्हणत होते मोठमोठ्याने प्रार्थना म्हणायचे. एकदा बसमध्ये बसले होते, शेजारी एक दुसरा पॅसेंजर होता आणि हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. तो बाजूचा पॅसेंजर उठला आणि बाजूला जाऊन बसला. हा असा उठला कसा हो, हा असा मी एवढी प्रार्थना म्हणतो उठला, तुमच्या आवाजाला ऐकून उठला. तेवढा गोड आवाज नव्हता त्यांचा, बोध चांगला होता. पण म्हटलं म्हणून कुठे बोलायचं हे कळलं पाहिजे, शहाणपण आहे. नाही तुम्ही कुठे जाऊन ओरडायला लागलं तर तुम्हाला लोक घाबरून पळतील, वेडा वेडा आलाय का तसं. पण जंगलात बसा, एकांतात, जंगलात म्हणजे एकांतात, घरात बसा, अगदी नरड्यापासून बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणत थोडा शांत, एकदम शांतता अनुभवाला येईल. आता आपण म्हटलीच ना, बेंबीच्या देठापासून ओरडलो की नाही आपण, ते चैतन्य भाव तिथे प्रगट होतो. लक्षात घ्या. एकदा जिथे शांतता आली की निवांत झालं, तिथे विचार सगळे थांबले. तुम्ही म्हणा विचाराशिवाय राहता येतं का? राहता येतं. ज्या वेळेला आपण दिव्यत्वाच्या स्मरणात की देवाच्या विचारात राहतो तेव्हा विषयांचा विचार नसतो, बाहेरच्या विश्वाचा विचार नसतो, कसलाच नव्हतो. जेव्हा विश्वाचा विचार करायला लागलात की चैतन्य भाव जर दृढ नसेल तर तो वितळायला लागतो आणि परत देहभावातून आपण जीवन
जगायला लागतो. सर्वसाधारण साधकाचा हाच प्रॉब्लेम होतो. तो जरा डोळे उघडले, जरा इकडे तिकडे गप्पा मारायला लागला की परत त्याला वाटतं, अरे बापरे, आता आपण पूर्वीसारखेच झालो, म्हणजे देहभावातून झालो. तिथे परत राग यायला लागतो, परत द्वेष सुरू होतो, सगळं 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 सुरू होतं. म्हणून इथे सावध राहा. सदा सावध तो सदा सुखी म्हणजे काय? कोण आहेस? आहे ते चैतन्य आहे ते चैतन्य. शेवटचा श्वास सुटताना चैतन्यच आहे म्हणून ओरडा. आताच सांगून ठेवतो म्हणजे. किंवा सद्गुरू म्हणून ओरडा. दोनपैकी दोन गोष्टी तुम्ही करू शकता. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप ह्या भावात. पुढचा जन्म आनंदाचा सुरू होईल. लक्षात घ्या. योग्य मार्गाने दिशाच मिळेल त्याला. दिशा द्यायची असते. कोणत्या वेळेस दिशा दिली ना की तो जीवनाचा मार्ग त्या बाजूने सगळा होतो. म्हणून विचार फार महत्वाचा आहे. जसे तुमचे विचार तसा जीवनाला आकार, असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थ आहे की हा जो स्वयंस्मरणातून आपण विचार दिला, विचार देता भाव धरला, भाव धरता जाता त्या निवांतपणा प्राप्त झाला. भाव धरला की निवांतपणा प्राप्त होतो. ह्या कृती आपल्या लक्ष, हे आपण का करायचं? उगीच काहीतरी अंधश्रद्धा म्हणून नका करू. अनुभव घेता येत नसेल तर करा, अनुभव येत नसेल तर करायचा नाही. लक्षात घ्या. जितकं तुम्ही भाव धरून करायला लागाल तितकं तिथे निवांतपणा मिळतो. त्यामुळे हा निवांतपणा साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक वेळेला. कधी दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो निवांतपणा साधता आला पाहिजे. आणि तो निवांतपणा साधण्याचा अभ्यास म्हणजे साधना. पहिली स्टेप निवांतपणा, त्याच्यातून मनाचं स्थिरता, आणि तिसरी पायरी दिव्यत्वाचा अनुभव. 3 गोष्टी आहेत, जास्त नाही फरक. आपण निवांतपणापर्यंत पोचतो. काही वेळा मन स्थिरही होतं, पण दुसऱ्या क्षणी जेव्हा बाहेरच्या परिस्थितीशी आपण ज्यावेळेला संबंधित होतो आणि त्या परिस्थितीचा परिणाम आपण आपल्यावर करून घेतो, तेव्हा पुन्हा आपण पूर्वीचेच होतो. ए रे माझ्या मागल्या, असं जे आपण म्हणतो ना. कारण अंतर्मन अजूनही त्याने देहभाव सोडलेला नाही, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी अंतर्मनातून देहभाव जाईल त्या दिवशी तुमचं काम संपलं. मग ते काम देवाचं, तुम्ही राहतच नाहीत. उरला उरे विठ्ठल असं जे सांगतात ना. पण ह्यासाठी अभ्यास हा केला पाहिजे. अभ्यास बाहेरून आपोआप काहीच होणार नाही. ज्याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. बायकोने केला म्हणजे नवऱ्याला मिळणार नाही. पैसे मिळू शकतात, पण हे ज्ञान किंवा हे अनुभूती अगदी मुलाला पण मिळत नाही, की भावालाही मिळत नाही, कोणालाही मिळत नाही. ज्याचं त्यालाच करायचं पाहिजे आणि ज्याचा त्यानेच प्रयत्न केला पाहिजे, तरच ते होईल. नाहीतर आपण काय करतो हल्लीच्या, ते भटजी म्हणतात हे असं नस म्हणून करा, एवढा वेळा 100 वेळा नका 1000 वेळा म्हणा. तर आपण कुठं, तुम्हीच म्हणा ना, पैसे देतो. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी. आणि भटजीला तेच हवं असतं. तो करतो की न करतो देव जाणे, कारण ते सूक्ष्म गोष्ट आहे. पण बरेच लोक असे शॉर्टकट शोधतात. तुम्ही करावं, आम्ही पैसे देतो. म्हणजे ते 1000-2000 मिळाले, 5000 मिळाले की तर भटजीचं पोट भरतं. तेवढं एक पुण्य मिळतं, बरं त्याचं पोट भरलं. पण त्याच्यातून काही परिणाम होणार नाही. ज्याचा त्यालाच अभ्यास करायचा असतो आणि तो प्रत्येकाने आपण अभ्यास करायचा, हे लक्षात ठेवायचं. की इथे पहिली खूण काय, निवांत होत आहे का? निवांत होत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर गेले. निवांत अवस्थेत तुम्ही शांतपणे थोडा वेळ बसायचा प्रयत्न करा, कुठे बाह्य जगाशी संबंधित न होता. तिथे जितका वेळ स्थिर राहत आहे डोळे उघडे ठेवून, त्या बाह्य वस्तूंचा तुमच्यावर परिणाम होत नाही असं कवच तुमच्या समोर निर्माण केलं पाहिजे. कवच करावं लागतं. कारण ही जाणीव आहे, ही जेव्हा दृश्याशी संबंधित होते त्या दृश्यातले सगळे गुण घ्यायला लागते. तिथल्या अंगाने विचार करावे लागते. ही जाणीव खरं म्हणजे लक्षात घ्या. ही जाणीव आपण जे पाहतो म्हणजे नेमकं काय पाहतो हे आपल्या लक्षात घ्या. आपण म्हणतो हे रूप पाहिलं, ते रूप पाहिलं. आपण जेव्हा समोर पाहतो तेव्हा ही जाणीवेचा प्रकाश समोरच्या वस्तूवर पडतो. आत्मप्रकाश म्हणतात त्याला. ही दृष्टी म्हणते तो आत्मप्रकाश आहे. ज्या वस्तूवर तो प्रकाश पडतो त्या वस्तूला ही जाणीव व्यापते, तो प्रकाश व्यापतो. जेवढं व्यापलेलं आहे तेवढंच तो परत येतो. म्हणजे पाहिलं कोणी कोणाला, ह्या जाणीवेने आत्मप्रकाशच पाहिलेला असतो, म्हणजे स्वतःलाच पाहिलं असतं आणि ती परत येते. त्या प्रकाशामध्ये जे रूप दिसतं ते रूपाचा आकार जाणीव घेते. समजा झाड आहे,
झाडाला आपण पाहिलं असं जे आपण म्हणतो जनरली. झाडाला पाहिलं म्हणजे काय केलं, तो झाडाचा आकार आहे, त्या आकाराला आपलं आत्मप्रकाशाने व्यापलं, तो आकार आपल्याला समजला. झाडाची आतली बाजू कळते का? नाही कळत. मागची बाजू कळते का? नाही कळत. जिथे आपल्याला तेवढंच. म्हणून प्रत्येक वेळेला आपण पाहतो ती जाणीव जाणीवेलाच पाहते. समजून घ्या. म्हणजे इथे हे जर चिंतन असेल की हे सगळं चैतन्य, जाणीव किंवा चैतन्य दोन्ही शब्दातून एकाच अंतराने समजून घ्या. जिथे जिथे पाहतं तिथे चैतन्य आहे असं का म्हणतो आपण? कारण सर्व चैतन्यातून निर्माण झालेलं आहे. आणि आपण पाहतो म्हणजे नेमकं कोण पाहतं? चैतन्य पाहते, जाणीव पाहते. तर आपण हा शब्द खरंच चुकीचा आहे, पण समजण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं. ही जाणीवच पाहते आणि जाणीव जाणीवेचा अनुभव घेते पाहण्यात. समोर पाहिलं, कोणी कोणाला पाहिलं, जाणीव जाणीवेला पाहिलं, तिथे मग कोणाचा राग येतो? कोणाचा राग नाही. जे आकार पाहिला आकार, कोणाचा आकार केला? जाणीवेने आकार घेतलेला आहे. ते जाणीवेने जाणीवेचा अनुभव घेतला आहे हे जे कळलं तर परमार्थामध्ये दृष्टा, दृष्टी आणि दृश्य ह्याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी जनरली आपण नेहमी प्रपंचामध्ये असंच करत असतो. दृश्य पाहतो, मी पाहतो म्हणतो, तो मी अमुक दृष्टा असतो आणि मध्ये जे असतं ती दृष्टी असते. जेव्हा जाणीवच जाणीवेला पाहतो, दृष्टा आणि दृष्टी आणि दृश्य एक होतं, तिथे त्रिपुटी उरत नाही. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत तो फरक असतो. आणखी एक चांगलं उदाहरण देतो, म्हणजे अगदी सुंदर उदाहरण आहे ते. आपण चंद्रप्रकाश पाहतो. आताच पौर्णिमा होऊन गेली 2 दिवसापूर्वी. खरं हा चंद्रप्रकाश नेमका काय आहे? सूर्याचा प्रकाश त्या चंद्रावर पडतो, म्हणजे तो चंद्रप्रकाश नसतो, सूर्यप्रकाश असतो. कळलं? कारण प्रकाश ज्या वस्तूला व्यापतो त्या वस्तूचा आकार धारण करते, हा नियम आपल्याला माहिती. म्हणून सूर्याकडनं किरण जाताना मध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला ते व्यापत नाही, त्यामुळे मधली पोकळी दिसत नाही. सूर्याकडनं चंद्रापर्यंत त्या किरणाचा प्रवास चालूच असतो, त्यापर्यंत ते पोचतात. पण मध्ये काहीच माहीत नाही आपल्याला, कारण मध्ये कुठचीच वस्तू अडथळा नाहीये की ज्याला हा प्रकाश व्यापू शकतो सूर्याचा. तो जेव्हा चंद्रावर पडतो, जेवढ्या भागावर पडतो तेवढा चंद्र. मग कधी पौर्णिमा म्हणतो, कधी चतुर्दशी, त्रयोदशी, ही जी कला आपण पाहतो चंद्राच्या, त्या सूर्याचा प्रकाश त्या त्या भागावर पडतो आणि त्याला आपण म्हणतो चंद्रप्रकाश. पण आहे काय नेमकं? सूर्यप्रकाश. तसाच हा आत्मसूर्य ज्या ज्या वस्तूला व्यापतो तो आत्मसूर्यालाच पाहतो, पण आपण म्हणतो ती वस्तू पाहिजे. कळलं? म्हणजे हे जे पाहणं आहे, प्रत्येक पाहण्यामध्ये सर्वत्र दिव्यत्व आहे असं जे आपण म्हणतो, तो बोध लक्षात येईल की हे सर्व दिव्य आहे. हे असं घडतं, आपल्याला कळत नाहीये. म्हणून सतत चैतन्य आहे की हे दिव्य स्वरूप आहे आणि ह्या दिव्य स्वरूपाचं जीवन आहे. हे दिव्य स्वरूपाचं जीवन आहे ह्या भावातून आपल्याला प्रत्येकाकडे पाहता येईल की सगळी जी रूपं आहेत ती दिव्य स्वरूपाचीच रूप आहेत, तिथे दुसरं वेगळं काही नाही. आपण ज्या ज्या वस्तूला व्यापतो म्हणतो आपण, म्हणजे हे चैतन्य ज्या ज्या वस्तूला व्यापतं ते स्वतःला जाणतं, कारण सर्वत्र चैतन्यच आहे. चैतन्य सर्वत्र आहे, म्हणून चैतन्याला जाणण्यासाठी ही रूपं आहेत. ते विश्व कशाला आलं होय? कोणीतरी म्हणतं साधक, कशाला पाहिजे हो हा देवभाव विहो कशाला आणायची? कोणी काय देवाला कळत नव्हतं काय? देवाला सगळं कळत होतं, पण तुला कळत नाही म्हणून तू असं म्हणतोस. कळलं ना? की इथे शोध घ्यायचा आहे, तो आपणच आपला शोध घ्यायचा आहे. म्हणजे चैतन्याने चैतन्याचा शोध घ्यायचा. आपण म्हणून कोणच नाही. आपण अमुक तमुक म्हणून जे आपण स्वतःला समजत असतो तोच अहंकार आहे. ते चैतन्यच आहे. प्रत्येक वस्तू जे जे दिसतं ते चैतन्यच आहे. आणि हे जे जाणतो आपण तेही चैतन्यच आहे. पण चैतन्याशिवाय सर्व काय जे जे आहे ते सर्व चैतन्यच आहे. हा जो बोध आहे ना, हा बोध आपल्याला पुन्हा 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 लक्षात घ्यावा लागतो. एका दिवसाचं काम नाही, परत लक्षात ठेवा. जरी कळलं वाटलं तरी आचरणात येणार नाही. आचरणात येण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. स्वतःहूनच ठरवायचं, डोळे उघडे करून बघा आणि कोण आहे? चैतन्य. कोणाला पाहतं? चैतन्याला पाहतो. कोण आहे? चैतन्य. डोळे उघडे करून सगळीकडे बघत बसा.
आमचे नारकर बरे म्हणतात, गावी गेलो की सगळे मला चैतन्य दिसतं. अरे आता का नाही दिसत? की झाडं पाहिली हिरवं, कारण झाडं आपल्याला काही करत नाहीत ना, माणसं काही करू शकतात. म्हणून आपण बघतो चैतन्य की काय असं म्हणतो की नाही, की कोणता माणूस कसा वागेल सांगू शकत नाही. माणूस असा एकच प्राणी आहे, म्हणजे चैतन्याचा विकास झालेला प्राणी आहे. तो चांगलाही वागतो आणि वाईटही वागतो, राक्षसी आणि देवही आहे, दोन्ही आहे तिथे. म्हणून आपल्याला सावध राहिलं की आपल्याला राक्षस नाही व्हायचंय, आपल्याला दिव्यत्वातून प्रवास करायचा. म्हणजे ह्या जाणीवेला, ह्या देहातल्या जाणीवेला दिव्यत्वाचा सतत प्रवास असला पाहिजे. दिव्यत्वातून पहा, डोळे उघडले तरी आता त्यासाठी एकदम गंभीर व्हायला पाहिजे का? नाही, हसून खडून बघा हो. चैतन्य चैतन्य काय करतात लोक, बरेच लोक असं चैतन्य हसत पण नाही, बोलत पण नाही, असं बघायचं नाही, सगळीकडे बघा. म्हणून कोणाला सोडायचं नाही, कोणाला तोडायचं नाही, सगळ्यांशी जोडायचं. कळलं ना? कारण सगळीकडे चैतन्य आहे, तू एकटा चैतन्य नाहीयेस. समोर जे जे आहे ते सगळं चैतन्य आहे. त्या एकाच स्वरूपाची सगळी रूप आहेत, एकाच सूर्याची सगळी किरण आहेत. किरण, कोणतं किरण श्रेष्ठ आणि कोणतं कनिष्ठ? सगळी सारखीच आहेत. म्हणून सगळीकडे समत्वाने पहा. सगळी जे एकाच परमेश्वराची म्हणजे एकाच चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत, हे स्मरण करण्यासाठी नाम घ्या. नाम हे कळल्याशिवाय नामाचा नाम घेण्यात काही अर्थ नाही. लोक म्हणतात येईल त्याचा बोल रामकृष्ण हरी, ते गमभन रसतळ म्हणायला, म्हणून महाराज गमभन नंतर रसतळ आहे, तळाला जातो. इथे स्वरूप स्मरणातून सगळं झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. डोळे बंद करून बरं वाटतं, डोळे उघडला की विसरतो. मग काय कर, डोळे उघडे करून अभ्यास कर. डोळे उघडे करून सर्वत्र चैतन्य जा आहे, ते चैतन्य जा आहे त्याच्या स्वतःला सांगत राहा, सर्वत्र चैतन्य आहे. आणि ही चैतन्याची सगळी रूप आहे. तिथे मग श्रेष्ठ कनिष्ठ कुठे आलं, चांगला वाईट कुठे आलं, तुझं माझं कुठे आलं? इथे मी पण नाही आणि तू पण नाही, आहे ते चैतन्य. बोलताना तर मी तू बोलावं लागेल तुम्हाला, नाही तर तुम्ही म्हणाल तर बोलायचं कसं? चैतन्य हे चैतन्य. मग आता काय बोलणार? काहीच बोलताय ना. मग इथे भाषा येते. इथे मग माझं तुझं मर्यादित बोलावं लागतं, मर्यादित. तिथं माझं तुझं मध्ये वाहत नाही जायचं. तिथे देहधर्म आहे, देहाची ही भाषा आहे, आणि त्या देहाच्या भाषेत आपल्याला समोरच्याला तू आणि मी बोलावं लागणार. पण मनात मात्र काय आहे? तूही चैतन्य, मीही चैतन्य, हा बोध असला पाहिजे, लक्षात घ्या. पण तिथे स्थिर होणं हा अभ्यास आपल्याला डोळे बंद पण करून, म्हणजे एकांत साधना म्हणतो आपण त्याला, आणि डोळे उघडे करून पण जमली पाहिजे, त्याला लोकांत साधना म्हणतो. दोन्ही आपल्याला जमल्या पाहिजेत, तरच ते खरं ज्ञान आपल्याकडे प्रगट होणार. म्हणजे इथे प्रॅक्टिस केली पाहिजे की सगळीकडे पाहताना चैतन्य, स्वतःला आधी प्रॅक्टिस करा, सांगत राहा आहे ते चैतन्य, दिसतं ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य, सर्व सर्व चैतन्य. म्हणून सर्वांचं भलं होऊ दे. मंगल भावना सतत असली पाहिजे, सद्भावना सतत असली पाहिजे सर्वांप्रती. इथे अमुकासाठी चांगले आणि अमुकासाठी वाईट असं काही नाही. ते सर्वत्र चैतन्य म्हणजे सर्व चैतन्य रूपांसाठी सद्भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. कोणी कसाही वागो, आपल्याकडनं सद्भावना होती. म्हणजे आम्ही एवढं करतो, समोरचा असं असं वागतो, काय करायचं? लक्ष देऊ नको त्याचं त्याच्याकडे, तू घेऊ नकोस त्याला. काय करायचं करू दे, तुझ्याकडे येता कामा नये. तुझ्याकडे तू फक्त सद्भावनेतूनच पाहण्याचा अभ्यास कर. मग मी त्याने असं केलं, मी असं करू, असं काय करायची गरज? म्हणून जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही समाधानी व्हाल. समाधान हे प्रतिसाद कसा देता ह्याच्यावर असतं. प्रतिक्रिया द्यायला लागला की तुम्ही असमाधानी झालात म्हणून समज. तो ओरडला की तुम्ही ओरडाल. त्याने वेडेवाकडे शब्द आले, आपणही वेडेवाकडे शब्द वापरला, काय झालं? परावलंबी झालं. इथे स्वावलंबी होता आलं पाहिजे. म्हणजे स्वरूपाच्या अनुभूतीतून आपण पाहतो. आता ही अनुभूती तुम्हाला आहे की नाही सांगा बरं? तुम्हाला आहे की नाही अनुभूती स्वरूपाची? आहे का? हात वर करा. कोणाकोणाला स्वरूपाची अनुभूती येते? आणखीन कोणाला? दोघांना. अहो सगळ्यांना येते, फक्त ती लक्षात येत नाही. तुम्ही जिवंत आहात हे लक्षात आहे की नाही? की वाटतं का आपण जिवंत? माहित नाही हो. मग मला बेडाच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. प्रत्येक माणसाला आपण जिवंत आहोत ही स्वरूपाची अनुभूती आहे, स्वरूपाची अनुभूती. पण ती आपण लक्षात घेत नाही. लक्षात का नाही घेत?
आपल्याला ते कळतं नाही. चैतन्य स्वरूपाची अनुभूती इथेच आहे. मी जिवंत आहे जे मला वाटतं ते चैतन्य स्वरूपाची अनुभूती आहे. ते फक्त ज्ञानपूर्वक आपल्याकडे तो भाव बदलायचा आहे. म्हणून आपण दिव्यच आहोत. प्रत्येक व्यक्ती दिव्यच आहे मुळात. तिथे कमी जास्त कोणाकडे काहीच नाहीये. मगाशी मी म्हटलं ना, सोन्याच्या लगडीपासून जर पैंजण बनवलं तर ती पायात घालतात आणि हार घातला तर गळ्यात घालतात, किंवा मुकुट बनवलं तर डोक्यावर चढवतात. पण सोन्याच्या अंगाने जर सोनार पाहतो त्याच्या दृष्टीने काय, किती वजन आहे त्याचं, किती तोळ्याचं आहे. पैंजण जर 5 तोळ्याचं असेल आणि मुकुट जे 4 तोळ्याचं असेल तर सोनार काय घेईल, तुला काय हवं म्हणेल तर तो काय म्हणेल, मला पैंजण दे म्हणेल, कारण त्याची किंमत जास्त आहे. कळलं ना? तसं सर्वत्र चैतन्य आहे, त्या सर्वांची किंमत अलौकिक आहे. किंमत म्हणून आपण फक्त स्थूल अंगाने किंमत म्हणतो, सूक्ष्म दृष्टीचा काहीच किंमत करता येत नाही. ती अलौकिक वस्तू आहे. त्या अलौकिक वस्तूने स्वतः मी देह आहे म्हणून स्वतःचं महात्म्य कमी करून टाकलेलं आहे. संकुचितपणा, महात्म्य कमी केलंय. आणि हे महात्म्य कमी केल्यामुळेच सगळ्या दुर्वासना किंवा विकार आपल्याकडे निर्माण झाला. विकार हा देहभावाचा स्वभाव आहे आणि सद्गुण हा देवभावाचा स्वभाव आहे. हे पहिलं लक्षात. आपल्याकडे जर सतत सद्भावना निर्माण होत असेल तर तुम्ही देव व्हाल. नियम आहे. सतत सद्भावना व्यक्त करा. सर्वांचं भलं होते, सर्वांचं कल्याण होते, जे असेल त्याचं भलं होते, कल्याण होते. तुम्हाला कोणी तो तुझ्याबद्दल असं बोलतो, मनात काय आलं म्हणजे भलं होते असं बोलतो, असं नको विचार. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याकडे कशी रूप, आपल्याच ठिकाणी कशा भावना प्रकट ह्याचा अभ्यास करा. भावना कशा आपल्याकडे प्रकट होतात. कधी रागाच्या भावना, तर लक्षात घेतो चैतन्य आहेस, आपोआप आतमध्ये राग निघून जाईल. कळलं ना? राग ज्यांना येतो त्याने आधी विचार करा. इथे तुम्ही अभ्यास करा, घरी जाऊन रागवत असाल तर काय उपयोग होणार. म्हणून आपला रागच गेला पाहिजे. पहिलं स्वतःला सांगत जा, कमीत कमी सांगा तरी, विचाराच्या अंगाने तरी सांगा, क्रोध येता कामा नये. आणि आलाच तर लक्षात येतो, राग आला. राग आला तर आपण शांत बसायचं. काय होतं, चैतन्य आहे तिथे कर्म चुकेल. कर्म चुकलं की त्याचा परिणाम येईल. एकदा बाण सुटला की त्याचा परिणाम हा तुम्हाला वाटायला येणारच. त्यामुळे कर्मच होण्यापूर्वी सावध राहा. म्हणजे प्रतिसाद द्या, सद्भावना. म्हणून सतत सद्भावनाच, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते. हा बोधच इतका आहे की ही सुद्धा साधनाच आहे. तुम्ही राम राम म्हणण्यापेक्षा जर सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं, जो समोर त्याचं भलं होते, हा दिवसाच भलं होते, भलं होते, हे सर्वात मोठं दिव्य स्मरण आहे. समोरच्या प्रत्येकाच्या ठिकाणी पाहताना तुम्ही जेव्हा तिथे चैतन्यच आहे आणि त्या प्रत्येकाचं भलं होते, भलं होते एवढंच म्हणत राहा. कोणी विचित्र वागला तरी मनातून काय पाहिजे, त्याचं भलं होते. कारण लहान मूल जेव्हा वेडावाकडं वागतं म्हणून का आई ओरडत नाही, ते लहान आहे लहान आहे म्हणून बिचारी सांभाळतच बसते ना, आरडाओरडा करते, त्रास देते. तसं तुम्हाला आई व्हायचं आलं पाहिजे चैतन्य स्वरूपातून, की आहे जाऊन देत ना, वागतायत वागून देत, पण त्याचं भलं होते. हा ज्या बोध आहे, हा प्रतिसाद आहे, ही सद्भावना आहे. ही सद्भावना आपल्याकडे क्षणोक्षणी असली पाहिजे. जोपर्यंत ही सद्भावना येणार नाही ना, तोपर्यंत अभ्यास करायचा आहे. ही सद्भावना आपोआप येणार नाही. परत लक्षात ठेवा, जरासं आपल्या मनाच्या विरुद्ध आपल्याबद्दल काय तुम्हाला वेडावाकडं बोलतोय असं कोणी कानावर घातलं तर काय होतं, लगेच आतून मस्तपैकी स्फुरणं तयार व्हायला लागतात ना. आणखीन कोणी तेल पाणी घातलं तर आणखीन उठतात. कोणी आणखीन हो असा बोलला होता तुला, असं असं बोलला, असा वाईट बोलला, की लगेच. माझे मित्र तोत्रे म्हणून होते, ते मला सांगायचे होते पूर्वी, जीवन देण्यापूर्वी त्यांच्याबद्दल गावी जरी कोण बोललं ना, की दोघं भाऊबी सुरेबिरे घेऊन जायचे मारायला. अशी पूर्वीची त्यांची अवस्था होती. नंतर त्याने अभ्यास केला वगैरे वेगळी गोष्ट आहे. पण ही सर्वसाधारण माणसाची तशी परिस्थिती, मनस्थिती असते. तिथे आपल्याला सर्वांचं भलं झालं पाहिजे, हीच सद्भावना आपल्याकडे असली पाहिजे. हा अभ्यास आहे. परत लक्षात, नुसतं हा नियम आहे. हा नियम जोपर्यंत आपण पाळत नाही तोपर्यंत आपल्याला परिणाम तसा मिळणार नाही. आपल्याला आधी दिसणारा परिणाम, आता तुम्ही एक लक्षात ठेवा, कोणतंही चांगली वस्तू म्हणजे गोष्ट करत असताना आधी तुम्हाला उपहास येईल. उपहास, काय करतोय हा, तुम्ही शिबिराला, काय शिबिराचा उपयोग आहे का हो, उपहास असे म्हणणारे पण लोक आहेत. तुम्ही तुमचं कार्य करायला लागले
की थोड्या दिवसांनी आणखीन काहीतरी तिरस्कार होते. कसली माणसं काय हेच करतात, ह्यांना काय कळत नाही, नास्तिक लोक आहेत म्हणतात, का देवबीव मानत नाही असे म्हणणारे लोक आहेत. तुम्ही करत राहा. एकदा ती काही काळ गेल्यानंतर हीच माणसं तुमचं कौतुक राहा, अरे बापरे काय करतात नाही काम, पण तुमचं वागणं असं असलं पाहिजे तेव्हा होईल. तिकडे जा आणि घरी जाऊन परत भांडत बसाल तर काय होणार नाही. नवरा पण म्हणतो मग कशाला होई जाते तुमच्याकडे, काय उपयोग यायचा. म्हणतात तसे काही लोक येऊन मला सांगत असतात, तुम्ही एवढं सांगता ह्यांच्यावर काय परिणाम होत नाही मग कशाला करायचं. म्हटलं तिच्या नाही तुझ्यावर तर होतं, तू ये मग. दुसऱ्याला नाव ठेवणं एक्सपर्ट असतात सगळे. ह्याला काय मिळतं, त्याला काय मिळालं, ह्याने काय केलं, ह्याने काय जमवलं असं म्हणणारे लोक आहेत. तू काय जमवलंस तो हिशोब तुझ्याकडे कर ना आधी. आपल्याकडे हिशोब झाला पाहिजे, तो आपल्याकडे हिशोब होत नाही, तर आपण दुसऱ्याचे हिशोब बघतो सगळे. म्हणून हे चिंतन क्षणाक्षणाला आपल्याला चैतन्य भाव स्मरणात राहिला पाहिजे, हा बोध आहे. बघा, विचाराच्या अंगाने पुन्हा पुन्हा हा विचार केलात की जी स्वयंस्मरण हा दिव्य विचार आहे की त्याच्यातून आपल्या ठिकाणी तो बोध आत्मसात करण्यासाठी स्वयंस्मरणाचा अभ्यास आहे. स्वयंस्मरण बराच वेळ करावं लागतं, पण थोडक्यात करायचं हेच नामस्मरणातून करता येतं. म्हणजे चैतन्यच आहे ह्या भावातून आपण जसं राम 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 म्हटलं, काही काळ म्हटलं आणि डोळे उघडे करून मनातल्या मनात तुमच्याकडे राम राम चालू झालं तर तिथे तुम्ही सरळ सद्भावना. मग इथे एवढी साधना करायची गरज आहे का नाही, नुसतं राम म्हटलं तरी चालतं. पण जोपर्यंत चैतन्य भाव येत नाही तोपर्यंत राम म्हणून काय उपयोग होणार नाही. तो चैतन्यच आहे, जाणीवच आहे, हा बोध पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. नाहीतर लगेच म्हण बरं झालं चला आता राम राम म्हणूया मी सुटेल, तसं सुटणार नाहीत. तिथे हा चैतन्य भाव दृढ झाला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तो जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत हा अभ्यास पुन्हा पुन्हा करायचा असतो. म्हणून शंकरही अजून प्रवासी आहे. जो पहिला आत्मज्ञानी शिव म्हणतात, शिवशंकर आत्मज्ञानी पहिला, त्याने सगळं आत्मज्ञान सांगितलं, नंतर पार्वतीला सांगितलं, मग सगळ्या मच्छिंद्रनाथांना सांगितलं, अशी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तोही अजून प्रवासी आहे. मग आम्ही कुठे आहोत हा विचार. म्हणजे आम्ही करतो भरपूर मोठं काहीतरी करतो, शिबिराला जाऊन आलो माहिती आहे तुम्हाला. काही नाही होय, प्रवासी आहेस, प्रवास केला, मध्ये चांगलं स्टेशन मिळालं, चांगली परिस्थिती मिळाली, छान आहे. आपल्याला अजून खूप करायचं आहे, हे नेहमी विचार करायचा, खूप करायला पाहिजे. रोजची दिवस ही आपली सुरुवात असते, नेहमी लक्षात. अरे हो सुरुवात झाली आता, नाही तर मी एवढे दिवस केले, 50 शिबिरं केली हो, काय झालं. स्वतःला विचार करा, आपल्याला अजून खूप करायचं आहे. म्हणजे 50 शिबिरांमध्ये भरपूर झालं असं नाही. प्रत्येकाला रोजचा रोज अभ्यास करावा लागतो. मग आपण शिबिर करतो 2-3 महिन्यातून एकदा, कारण रोज शिबिर घ्यायला पाहिजे तो, काम धंदे सोडून तुम्हाला बसावं लागेल. पण ते शक्य होत नाही, कारण आपल्याला प्रपंच नावाचं युद्ध चालू आहे आपल्याकडे. त्या युद्धात पण आपल्याला जिंकायचं आहे. त्यासाठी हे ज्ञान घ्यायचं आणि पुन्हा युद्ध करायला तयार व्हायचं. आपल्याला युद्ध सोडायचं नाही, आपल्याला पळपुटे व्हायचं नाहीये. लक्षात घ्या, तिथे सतत परिस्थिती वर खाली होणार, पण तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे. म्हणजे हा चैतन्य भावातून हे सगळं चैतन्य भावाचं कार्य आहे. तिथे कधी शारीरिक परिस्थिती येते, कधी मानसिक परिस्थिती येते, किंवा बाह्यांगाने काही परिस्थिती वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाच्या वाट्याला येणार. का आलं असं म्हणू नका, कारण हे आपलं प्रारब्ध आहे हे समजून घ्या. दुसरं कोण आणत नाही तुमच्यासाठी संकट, आपणच आपल्या कर्मातून ही संकट आणलेली आहेत. पूर्वीचा कर्म आहे, आत्ताचा कर्म आहे, कर्माचं फळ कर्मात, हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. ह्याने असं केलं म्हणून माझं असं झालं, आपण काहीतरी केलं म्हणून असं झालं, हा बोध आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे इथे दुसऱ्याला दोष देणार नाही आपण. आपल्याच ठिकाणी आपण चुकलं कर्म, बरं चुकलंय म्हणून का रडत बसायची गरज नाही, आता चांगलं कर ना, आताही संधी आहे. आता जे वर्तमान आहे त्या वर्तमानातच तुला सगळं काही गोष्टी करायच्या. भूतकाळात तू जाऊ शकत नाही, भविष्यकाळात जाऊ शकत नाही, आत्ता काय करशील ते बघ. म्हणून आत्ता आपल्याला सतत ते स्मरण असलं पाहिजे, आहे ते चैतन्य आहे आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे. म्हणून आहे ते चैतन्य, आहे ते चैतन्य, हा जरी जप मनात आला तरी ते नामस्मरण आहे. पण चैतन्य भाव आपल्याकडे प्रगट झाला पाहिजे. लक्षात घ्या, हे सगळं जीवन आहे की जाणीव आहे. दोन पद्धतीने जाणीव कळत असेल, जाणीव म्हणा.
की अनंत स्वरूप जाणीव आहे तीच ह्या देहातून प्रगट आहे. अनंत स्वरूप चैतन्य तेच ह्या देहातून प्रगट आहे. दोन्ही गोष्टी सारख्याच. ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान ह्याच्यापेक्षा वेगळं नाहीये. संस्कृतमध्ये मोठी मोठी वाक्य म्हटले की आपल्याला वाटतं ते केलं पाहिजे, हे केलं, असं करू नका. जे सोपं आहे ते करा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मोठी मोठी वाक्य आणि चांगली आहेत, असं काही त्याच्याबद्दल आपल्याला भेद नाही आहे, काही म्हणायचं नाही. पण आपल्याला जे जमतं की आपल्याला जे समजतं त्या सोप्या भाषेत जे समजतं ते केलं पाहिजे. कारण एखादा विद्वान मोठमोठ्या गोष्टी सांगेल ना, विद्वान आलं तर विद्वानाच्या गोष्टी, शास्त्रातल्या गोष्टी, ह्याच्यातल्या गोष्टी सगळं. पण आपण काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे तरच आपण करू शकतो, नाही तर काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला हे करायचं आपल्याला, म्हणजे ह्या जाणीवेला की सतत ही जाणीवच आहे, म्हणजे हे चैतन्य स्वरूपच आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपातूनच प्रत्येक जीवन आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी अनुसंधान का म्हणतोय, क्षणोक्षणी सतत सहजपणे तुम्हाला चैतन्य भावातून राहता आलं तर खरा अभ्यास झाला. ह्या साधनेचा अभ्यास करताना अनेक अनुभव येतील, पण तो अनुभव म्हणजे फळ नाहीये. तो अनुभव मधले स्टेप्स आहेत, मध्ये स्टेशन्स आली त्यापर्यंत स्टेशन येतात, तसं मधलं एक आलं त्याच्यामुळे आपण उत्साहित व्हायचं आणि पुढे जायचं. नाही तर बऱ्याच लोकांचा असा गोंधळ होतो की अरे बस झाला, आता इथं थांबूया. थांबला की संपला. तुम्ही प्रवास हा सतत चालू राहिला पाहिजे, प्रयत्न हे सतत चालू राहिले पाहिजे. आणि ते करता करता आपोआप प्रगती होईल. प्रगती होते की नाही हे पाहण्याची गरज नाही, तू काय करतोस हे एवढंच महत्वाचं आहे. आपलंच निरीक्षण परीक्षण जे म्हणतो, आपल्याला राग येतोय, चीड येते, द्वेष मध्ये, म्हणजे अजून आपला अभ्यास व्हायचा आहे. काही वाईट वाटून घेऊ नका. परमेश्वराने तसं दिलंय ना तुम्हाला, तुम्ही कुठे चुकलाय का? त्यामुळे प्रयत्न करून त्याच्यातून बाहेर पडायचंय एवढंच लक्षात ठेवा. त्यामुळे अधिक अधिक उत्साहाने, प्रसन्न मनाने हे जीवन जितकं आपल्याला जगायची प्रॅक्टिस सुरू होईल तितकं हे ज्ञान आत्मसात होत जाईल. एवढं लक्षात. कठीण काहीच नाहीये. प्रयत्नालाच प्रयत्न पाहिजे आणि पूर्वपुण्याई पण हवी. पण पूर्वपुण्याई आता जर असेल नसेल ह्याचा हिशोब करायला जायची गरज नाही. आत्ता जे आपण दिव्य स्मरण करू त्याच्यातून पण पुण्याई प्रगट होते. दिव्यत्वाचं स्मरण जितकं होतं तिथे पुण्याई प्रगट होते आणि त्या पुण्याईतूनच सगळं काही मिळत जातं. म्हणून जीवन जगणे कला हीच कला आहे. बघा, लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्ती जर अशी वागत असेल तर भांडण नाट्य होतील का? पण प्रत्येक व्यक्ती वागेल की न वागेल नाही, आपण वागलं पाहिजे. प्रत्येकाने आपण वागलं पाहिजे. दुसरा कसा वागतो त्याचं भलं होऊ दे म्हणा. त्याला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल, त्याचे काही पूर्वपुण्याई जागृत होईल तेव्हा कळेल. तुमच्याकडे पुण्याई जागृत झाली म्हणून तुम्हाला हे कळलं आहे, एवढं तरी हिशोब लक्षात ठेवा. की आपल्याला पुण्य आहे की नाही, प्रश्न विचारतात आमच्याकडे पुण्य आहे की नाही. पुण्याईतून जो परिणाम मिळतो चांगला, किंवा चांगल्या सत्संगतीत येतोय का आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात येतोय, ह्या पुण्याईचा प्रभाव आहे. आणि त्याच्यातून आपल्याकडे सतत सत्कर्मच असलं. सत्कर्म म्हणजे सद्भावना. हे परत सत्कर्म म्हणजे काय? प्रत्येकाबद्दल आपल्या मनात सद्भावना असेल त्याच्यातून आपण जे करतो ते सत्कर्म असतं. मग ते तुम्ही सद्भावनेतून कोणाला रागवायला जाल का? नाही जाणार. कोणाला द्वेष होईल का? सद्भावना नाही होणार. लक्षात घ्या. म्हणून हे सद्भावना सतत कशी प्रगट होईल आणि त्या सद्भावनेतून कसं जीवन जगता येईल हेच शिकायचंय. सद्भाव सतत येण्यासाठी आपण कोण आहोत? तर ही चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने देहाच्या द्वारे हे ते प्रगट आहे, ते आपण. तो मी म्हणायचं नाही, तर आहे ते चैतन्य. मी म्हटलं की देहभाव येतो. जोपर्यंत चैतन्य भाव प्रगट होत नाही तोपर्यंत मी म्हणू नका. अहम ब्रह्मास्मी कोण म्हणाले? ज्यांना चैतन्य भाव प्रगट झाला, ब्रह्मत्वाचं ज्ञान झालं, त्याने म्हटलं ते बरोबर. पण तुम्ही आम्ही म्हटलं तर कळलं नाही तर अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हटलं की ब्रह्म होणार नाही, भ्रमिष्ट होशील. कळलं ना? हा बोध नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हे सतत आपल्याकडे स्मरणात राहिलं पाहिजे आणि त्या स्मरणातून जीवन जगायचंय. आताही तुम्ही उतरणार आहात. आता तुम्हाला ब्रेक आहे परत. भरपूर वेळ थांबलं तर ब्रेक पाहिजे ना प्रत्येकाला. पण तो चैतन्य भावातून कसं पाहायचं ह्यासाठी ब्रेक आहे. जे दिसतंय ते सर्व चैतन्य आहे. इथून जे जाणलं जातं तिथेही चैतन्य आहे. देह आहे हेही चैतन्य आहे. असं हे सर्व चैतन्यच आहे. हा भाव तिथे आपल्याकडे सतत असला पाहिजे. आणि त्या भावनेतून आपल्याला जेव्हा जीवन जगता येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने
आपली प्रगती होईल. प्रगती झाली पाहिजे, नाही तर उपयोग नाही. म्हणून आता अगदी आरामात उठा, चैतन्य उठतंय म्हणा. आणि भूक कोणाला लागली? देहाला भूक लागली आहे. जाणीवेला भूक लागत नाही कधी. जाणीवेला कसलीच आवश्यकता नसते. असो, म्हणून चैतन्यच आहे हा भाव. परत आपण साधनेकडे वळणार आहोत. कारण लक्षात घ्या, थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी आपल्याकडे असायला लागल्यात की आपल्याला ते अधिकाधिक जमायला लागेल. आता जी साधना आहे ती आता पुन्हा आपण स्वयंस्मरणाची साधना करणार आहोत. मगाशी म्हणजे अगोदर पूर्वी जी केली होती ते शरीराला धरून, शरीराच्या ठिकाणी दिव्यत्व आहे, शरीर आणि जाणी ह्या दोन गोष्टी ज्या इथे आहेत त्या ठिकाणी दिव्यत्व आहे हे स्मरण अधिक 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 देत 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 तिथे निवांतपणा आपण साधलेला होता. आताही निवांतपणाच साधायचं आहे. म्हणजे निवांत होण्याची कला साधली पाहिजे. लक्षात, क्षणोक्षणीत जरा कार्य झालं की पटकन निवांत होता आलं पाहिजे. काम केलं, काही जे केलं की पटकन निवांत होता आलं तर तुम्ही मूळ अवस्थेवर पोहोचत म्हणून लक्षात ठेवा. तिथे निवांतपणा गेला, अस्थिर झालं की सगळं संपणार. म्हणजे निवांत कसं व्हायचं ही पहिली अवस्था आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे. म्हणून आत्ताही आपण जे स्वयंस्मरण करणार आहोत ते आता आपण पुन्हा करूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या वेगळ्या अंगाने. आता तुम्हाला ही विविधता कशाला, एकच करा ना. काही लोकांना असं वाटतं एकच केलेलं काय पाहिजे, वेगळं वेगळं कशाला. रोज तुम्हाला बटाट्याची भाजी आणि चपाती दिली चालेल, थोडं ते किती वेळा खायची हो बटाट्याची भाजी, असं होतं ना. म्हणजे एका डबे घेऊन जायचे ना सगळे, ऑफिसमध्ये सगळे डबे वळतो. तो एक जण होता ना, रोज त्याच्याकडे बटाट्याची भाजी आणि चपातीची. त्याला माहिती आहे मग अरे बापरे आज पण बटाट्याची भाजी. तर त्याचं साथीदार म्हणजे अरे बाबा तू मग सांग ना घरी, तू रोज बटाटे भाजी. नाही व मीच बनवतो बटाट्याची भाजी. आता तू म्हणतो काय म्हणायचं. म्हणजे विविधतेत जो आनंद आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे, ते मी सांगतोय. तुम्हाला नुसती बटाट्याची भाजी तर कधी श्रीखंड पाहिजे, कधी तिखट पाहिजे, कधी आंबट पाहिजे, सगळं हवं असतं ना. अगदी नशेत लिंबू तरी पिळतोच ना आपण. म्हणजे ही जी चव जशी घ्यायची असते तसं प्रत्येक साधना चवी चवीने घेता आली पाहिजे. चवी तिचा आनंद घेता आला. म्हणजे आता आपण थोडा वेळ ही साधना करायची आहे. मी स्वतः सांगेन, तुम्ही त्याप्रमाणे आधी मनातल्या मनात धरा, मग आपण परत मुखाने कसं प्रत्येकाने कसं बोलायचं. ज्यांना माहिती आहे त्यांना, जे नवीन आहे त्यांना माहीत नसेल म्हणून आपण हे सांगतो.